मंडळी नमस्कार. विषय गंभीर आहे. विषय आहे महाराष्ट्रातल्या एप्स्टीन फाईल्सचा, खरात फाईल्सचा. अशोक खरात या नावाची व्यक्ती महाराष्ट्रातली सध्याची सगळ्यात कुप्रसिद्ध व्यक्ती ठरली आणि त्याचं कारणही तसंच आहे. त्यांनी काय काय केलं, किती महिलांना त्रास दिला, कशा पद्धतीनं त्रास दिला, याच्यातल्या अनेक स्टोरीज तुम्ही वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर, वृत्तपत्रातनं, सोशल मीडियातनं सुद्धा ऐकत वाचत असाल. पण त्या पलीकडच्या आणि कुठेही न आलेल्या अशा काही स्टोरीज मी तुम्हाला आज सांगणार आहे. अशोक खरात हा नेमका कोण, कुठला, अचानक तो एवढा चर्चेत आला तरी कसा? तर अशोक खरात हा नाशिक जिल्ह्यातला, त्याच्या गावाहून काही वर्षांपूर्वी तो अचानक गायब झाला. बरेच वर्ष अशोक खरात नेमका होता कुठे, काय करत होता, उद्योगधंदा काय होता, याबद्दल कोणीच नेमकेपणानं सांगू शकत नाही. पण काही जण असं म्हणतात की तो मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होता आणि म्हणूनच अशोक खरातची ओळख कॅप्टन अशोक खरात अशी आहे. पण हीच केवळ त्याची एकमेव ओळख नाही, तर गेल्या अनेक वर्षांपासून, म्हणजे किमान 10 ते 15 वर्षांपासून अशोक खरातनं एक वेगळाच व्यवसाय सुरू केला होता. आणि हा व्यवसाय होता जागेच्या खरेदी विक्रीचा. पण जागेची खरेदी विक्री हा विषय फक्त सांगण्याचा आणि दाखवण्याचा होता. प्रत्यक्षात अशोक खरातचा ग्रहतारे, अंकगणित, जन्मतारखा आणि त्या अनुषंगानं कुठल्याही माणसाचं भविष्य हे सांगणं, शोधून काढणं, त्यावर भाष्य करणं हा व्यवसाय होता. पण केवळ भविष्य सांगणं एवढ्यापुरतंच मर्यादित अशोक खरातचं वैशिष्ट्य नाही, तर न्यूमरोलॉजी म्हणजे अंकगणित आणि त्या अनुषंगानं कोणत्याही माणसाच्या आयुष्यातले अनेक प्रकारचे आकडे हे समजून घेऊन त्यावर आधारित गणित मांडणं आणि त्या माणसाच्या भूतकाळात काय काय झालं होतं ते बिनचूक सांगणं, हे सुद्धा अशोक खरातचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तुमच्या माहितीकरता अशोक खरातच्या समोर गेलेली, त्याच्यासमोर नतमस्तक झालेली, त्याची पाय धुतलेली, त्याच्याकडनं ज्या तीर्थाची सध्या सगळ्यात मोठी चर्चा आहे ना, त्या ओशनो तीर्थाचं प्राशन केलेली, त्याच्याकरता विमान पाठवलेली अनेक महाराष्ट्रातली राजकीय मंडळी ही सर्वच राजकीय पक्षातली आहे. एवढंच नाही, तर केंद्रातल्या सुद्धा अनेक नेत्यांचे अशोक खरातच्या सोबतचे फोटो हे सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. आता हे कोण भेटले, कसे भेटले, कोणाच्या माध्यमातून भेटले, स्वतः अशोक खरात याचं मार्केटिंग करत होता का एक 2-4 जणांवर प्रभाव टाकल्यानंतर अशोक खरात याचं आपोआप मार्केटिंग सुरू झालं? अनेक गोष्टी पुढे येतीलच. पण अशोक खरात हा अंकगणित, न्यूमरोलॉजी आणि या सगळ्याच्या माध्यमातून एखाद्या माणसाचा भूतकाळ इतक्या परफेक्ट सांगायचा की कुठलाही माणूस समोर आल्यानंतर त्यानं मागच्या महिन्याभरात कोणाकडून किती पैसे घेतले, किती कोटींचे व्यवहार झाले, एखाद्या व्यवसायात तो पुढे गेला किंवा त्याला अडचण आली तर त्याने कुठले व्यवहार केले होते, कोणाशी व्यवहार केले होते, काय व्यवहार केले होते, म्हणजे पांढरे आणि काळे दोन्ही, याची अगदी अचूक माहिती. तुम्हाला मुलं किती, तुमच्या वडिलांचं म्हणजे आजोबांचं नाव काय, तुमच्या घरातले नातेसंबंध काय, तुमचं पूर्व आयुष्यात कोणाशी कशा प्रकारचं नातं होतं, तुमच्या पूर्व आयुष्यात महिलेच्या आयुष्यात पुरुष किंवा पुरुषाच्या आयुष्यात महिला येऊन गेली होती का, ती कोण होती, यासह अनेक पूर्व आयुष्यातल्या गोष्टी खरात इतक्या नेमकेपणानं सांगतो की ऐकणारा थक्क होऊन जातो. काहीशी भीती वाटते, कारण आपल्या पूर्व आयुष्यातल्या गोष्टी जर का आपल्या व्यतिरिक्त कोणाला कळल्या तर काय होईल. आणि याच बरोबर भविष्यातल्या सुद्धा काही गोष्टी नेमकेपणानं सांगून त्यावर काही तोडगा सांगणं, म्हणजेच भविष्य सांगणं, याचं सुद्धा काम अशोक खरात करत होता.
आणि यातल्या अनेक राजकीय नेत्यांच्या अनेक गोष्टी त्यानं अचूक सांगितल्या आणि त्यांचं भविष्य काय असेल हे सुद्धा अचूक सांगितलं. राजकीय मंडळी राजकीय मंचावर कितीही एकमेकांचे शत्रू असली तरी एकमेकांच्या फायद्या तोट्याच्या गोष्टी ते एकमेकांना नक्की सांगतात. आता ही गोष्ट होती फायद्याची, कारण भूतकाळाच्या सोबत भविष्यकाळाची सुद्धा माहिती देण्याचं काम अशोक खरात करत होता. त्यामुळे कर्णोपकरणी बातमी अनेक ठिकाणी पोचली आणि स्वाभाविकपणे आपल्याकडे पूर्वीच्या काळातली म्हण आहे ना, त्याचाच इथे प्रत्यय आला. म्हणजे चमत्कार तिथे नमस्कार. आणि एक वेगळ्या प्रकारचे चमत्कार म्हणजे परफेक्ट भूतकाळ सांगणं आणि परफेक्ट भविष्यकाळातल्या गोष्टी उलगडून दाखवणं आणि त्या साध्य होण्याकरता उपाय सांगणं, हे सगळंच अशोक खरात करत असल्यामुळे अनेक जण स्वाभाविकपणे त्याचे भक्त झाले. अनेकांनी त्याचे पाय धुतले. आता कोणा एकाचं नाव घ्यायला नको, पण सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते यात मागे नव्हते तर पुढे होते. आता हे सगळं करण्याबरोबरच अशोक खरातची अशी एक बाजू मी आता तुम्हाला सांगणार आहे की ज्याबद्दल कोणीच उघडपणे बोलत नाही. आणि ती बाजू आहे अशोक खरातची काळी बाजू, म्हणजे ब्लॅक मॅजिक. तुम्ही म्हणाल याच्यात ब्लॅक मॅजिकचा काय संबंध, आणि जर का ब्लॅक मॅजिक असेल तर तो भोंदू बाबा का नाही? मंडळी, त्याला बाबा म्हणा किंवा बुवा म्हणा, पण अशोक खरातनं ब्लॅक मॅजिकचा सुद्धा या सगळ्या राजकीय नेत्यांवर, महिलांवर, एखाद्याच्या मनातली इच्छा पूर्ण होण्याकरता काय काय करू शकतो त्याही करता या ब्लॅक मॅजिकचा भरपूर उपयोग करून घेतला. कोणीही माणूस एखादी विद्या जेव्हा शिकतो, अशा प्रकारची विशेष विद्या, तेव्हा या विद्येचा उपयोग करताना कुठल्या गोष्टी कराव्यात आणि कुठल्या गोष्टी करू नयेत असे काही लिखित आणि अलिखित नियम असतात. अशोक खरात जी ब्लॅक मॅजिक शिकला, त्या ब्लॅक मॅजिकमध्ये न करण्याच्या गोष्टींची यादी भरपूर होती. आणि यातलीच एक महत्त्वाची गोष्ट होती ती कुठल्याही महिलेच्या संदर्भात गैर गोष्ट न करणं किंवा त्या ब्लॅक मॅजिकचा एखाद्याच्या आयुष्यावर वाईट पद्धतीने परिणाम होईल, एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असा त्या ब्लॅक मॅजिकचा उपयोग करू नये. पण अशोक खरातनं केवळ महिलाच नाही तर अन्यही प्रकारे या ब्लॅक मॅजिकचा उपयोग केला आणि त्याचं फळ त्याला या पद्धतीने मिळालं. या अशोक खरातचे आतापर्यंत 2-4च व्हिडिओ समोर आलेत, पण अशी शक्यता वर्तवली जाते की अशोक खरातचे 100पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत. म्हणूनच पोलिसांनी अशोक खरातच्या नाशिकच्या कॅनडा कॉर्नर इथल्या ऑफिसवर जेव्हा छापा घातला किंवा त्याच्या घरी जेव्हा छापा घातला, तेव्हा मोबाईल फोन, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह यासह CCTV कॅमेरे सुद्धा जप्त केले. कारण हेच CCTV कॅमेरे, त्याच्यातलं फुटेज हे अशोक खरातच्या काळ्या कृत्यांचा पुरावा म्हणून कोर्टामध्ये सादर केले जाणार आहे. मंडळी, एखाद्यानं एखादी विद्या शिकल्यानंतर त्याचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी केला तर त्याही व्यक्तीचं भलं होतं आणि समाजाचंही भलं होतं. महिलांच्या संदर्भात केलेल्या कृत्यामुळे तर अशोक खरातनं या ब्लॅक मॅजिकच्या माध्यमातून आपली वासना शमवून घेतली आणि अनेक महिलांचं शोषण केलं, हेच आता सिद्ध होऊ लागलंय. आत्तापर्यंत 2 ते 3 महिला पुढे आलेत. पुढच्या काही दिवसात आणखीनही काही महिला पुढे येतील अशी शक्यता आहे. पण या सगळ्यातून आपण काय शिकायचं? कुठल्याही बुवा, बाबा किंवा अन्य कोणालाही फक्त तो चमत्कार दाखवतोय म्हणून नमस्कार करू नका. तर तो बुवा आणि बाबा नेमका कोण आहे त्याची जरा डोळे उघडे ठेवून, कान उघडे ठेवून आणि डोकं शाबूत ठेवून खात्री करून घ्या आणि मगच अशा बुवा आणि बाबांवर विश्वास ठेवा. अन्यथा समाजात चांगलं काम करणारे बुवा आणि बाबा नाहीत का? तर निश्चित आहे. पण या खरात सारख्या बुवा आणि बाबाच्यामुळे ही विशेष नामच बदनाम झाली आहेत. या सगळ्या प्रकरणाच्या तळापर्यंत पोलीस जातील, या प्रकरणात सत्याचं टोक गाठतील आणि दोषींना कठोर शिक्षा करतील अशी अपेक्षाही आपण बाळगूयात. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल ते आम्हाला जरूर कळवा. आणि अशाच प्रकारच्या विविध विषयांवरच्या व्हिडिओजसाठी
NDTV मराठीच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.